तर दादा कशाला चढलाय घरावरती आणि तो काय करताय सगळं सांगताय. चला, तर पपिताची बोल मारलेली, त्या बोलमध्ये आपल्याकडे मोटर बसूची आहे, त्याच्यासाठी दादा वरती चढलो घरावरती आणि वायर बांधून घेतात ताणून. तर प्रदीपदाच्या घराकडनं लाईट घेतलेली असं आणि तेवढं तो पल्लो म्हणजे तेवढं जी जागा आहे ती खूप लांब आहे, त्याच्यामुळे तो ताणून बांधता वरती जेणेकरून वायर खाली येऊ नये आणि त्याच्यासाठी तो वरती चढला. बघा खाली चढला होतो. तर 530 फूट मारलेली बोरिंग आहे, त्याच्यात आपल्या मोटर टाकूची आणि मोटर टाकून आपल्या पाणी वरती काढू. त्याच्यासाठी पाईप खूप लांब लचक घेतलो आता आणि तो पाईप आपण टाकूचा आतमध्ये. तर आमचा समका मदत करत होतो आणि आपण बोरिंग टाकला खाली बघू शकतात आणि ते हळूहळू आता खाली सोडूची आहे आणि खाली सोडतात आता वायर आणि पाईप सकट सगळं. हे बघा हळूहळू सोडूचं काम करतात. स्वामी काका पण त्याच्यात आहेत आणि रामदास आणि तो हळूहळू सोडतात खाली, कारण की जास्त खाली सोडूची त्याच्यामुळे थोडंसं हळूहळू सोडूची लागतात, कारण की सगळं गुंतू नये म्हणून तिन्ही गोष्टी सोडूची असतात, वायर दोरी आणि पाईप. त्याच्यामुळे ते पाईप पण खूप लांब लचक होतं, त्याच्यामुळे तिकडनं तो सहज आणून लागतं, जास्त मोडता वगैरे नाही. मोडलं तरी बांधत होऊ शकतात. बघा खैना पाईप आणला तो बघा नाही किती लांब लचक पाईप होतो बघा. आणि खय आधी बोरिंग बघा तिकडे लांब लचक बोरिंग असा आणि खांबावदा वगैरे इकडे हेल्प करतात. खांबावदा असा भोरावादा असा मी वहिनी दोन्ही वहिनी पण आहेत आणि सगळेजण आहेत आणि होतानो पण आमचं काम करतात. ते 5 वाजता येईल आणि संध्याकाळी 6 वाजता दिले तरी आम्ही ह्या टाकता होता, कारण की खूप खोल आहे त्याच्यामुळे खाली व्यवस्थित टाकूचा असता आणि त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागतात. त्यामध्ये तो पाईप थोडंसं ह्या केल्याने कडवल्याने त्याच्यात तो घातल्याने बघू शकता टाकतील आणि एक नंबर खतरनाक काम करतं ते आणि त्यांच्या हातातला काम असल्यामुळे त्यांना जमता. सगळीकडे इकडे मशीन वगैरे लावल्याने आणि दादांतरी तुमका सांगितलं ती वायर वगैरे व्यवस्थित केल्यान त्याच्यानंतर सकाळी व्यवस्थित बांधला, मोटर चालू केला. 7-8 वेळा तरी पाणी सोडू बाहेर तुम्ही पाणी पिऊ शकत नाही, त्याच्यानंतर आपण स्प्राईट पियाला. कसं वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.